प्रारंभी देवाने आपल्या गौरवासाठी सर्व गोष्टींची उत्पत्ती केली. त्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचे बनवले की त्याने त्याला ओळखावे, त्याच्यावर प्रीती करावी आणि त्याच्या शासनाखाली राहावे, त्याची सेवा करावी, त्याची उपासना करावी. परंतु आदामाने बंड केले, पाप जगात शिरले आणि पापामुळे मरण आले. मनुष्य देवापासून विभक्त झाला. संपूर्ण सृष्टी पापाखाली आली. तरी बायबल शिकवते देव दया संपन्न आहे. देवाने एक अद्भुत अभिवचन दिले. स्त्रीचे संतान सर्पाचे डोके फोडेल. परंतु हे अभिवचन दिलेले संतान कोण आहे? जे पतन पावले आहे ते तो पूर्ववत करेल का? जसजशी मानव जातीची वृद्धी झाली तसतसे ते एकत्र जमले आणि म्हणाले, आपण आपले नाव उंच करू. त्यांनी आकाशापर्यंत पोहोचणारा एक बुरुज बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाने त्यांना पांगवले. मानवतेने स्वतःचे गौरव शोधले, परंतु देवाने त्यांच्या अहंकाराचा, अभिमानाचा, गौरवाचा विरोध केला. जर मनुष्य स्वतःचे नाव थोर करू पाहत असेल तर कोणाचे नाव थोर करण्याचा देवाचा मानस आहे? देवाने अब्रामाला पाचारण केले, तुझ्या संतानाच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. हे अभिवचन इसाकाकडे, याकोबाकडे गेले आणि योसेफाच्या द्वारे देवाने आपल्या लोकांचे संरक्षण व जतन केले. मानवी सामर्थ्याने नव्हे तर सार्वभौम कृपेने. हे संतान कोण आहे ज्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील? देवाने इस्रायलाला मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवले. वलांडण कोकराच्या रक्ताद्वारे त्यांना सुटका दिली. त्याने त्यांना समुद्रातून पार नेले आणि त्यांच्यासोबत करार केला. तरीही त्यांची अंतःकरणे पापाच्या गुलामगिरीतच राहिली. हा एक मोठा सुटका करणारा प्रसंग होता, परंतु सर्वात महान नव्हता. यापेक्षा महान निर्गम येणार होते. यापेक्षा महान निर्गम कोठे आहे, जो केवळ गुलामगिरीतूनच नव्हे तर पाप आणि मरणातून मुक्त करतो. देवाने आपले नियमशास्त्र दिले, आपली पवित्रता प्रगट केली. याजक निवास मंडप व मंदिरात वारंवार यज्ञ अर्पण करत राहिले. शास्ते उभे राहिले पण अपयशी झाले. राजांनी राज्य केले पण पाप केले. मंदिर बांधले गेले तरी देवाचे लोक अशुद्ध व बंडखोरच राहिले. परंतु संदेष्टांच्या द्वारे देवाने अभिवचन दिले. एक नवीन करा, एक खरा महायाजक, एक नीतिमान राजा, एक असा सेवक दुःख सहन करून त्याच्या लोकांना तारेल. कोण आपल्याला खरोखर देवाकडे नेऊ शकतो? परिपूर्ण शास्ता, राजा, याजक आणि संदेष्टा कोण आहे? मग बाप्तिस्मा करणारा योहान घोषणा करत आला, प्रभूचा मार्ग सिद्ध करा, पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. कारण जिथे राज्य आहे तिथे राजा असतो. आणि मग येशू आला, तो अभिवचन दिलेले संतान, अब्रामाचा पुत्र, दाविदाचा पुत्र, तोच खरा इस्रायल, महान मोशे, परिपूर्ण संदेष्टा, याजक आणि राजा. त्याने परिपूर्ण आज्ञापालन केले. त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली. तो महान निर्गम पूर्ण करण्यासाठी आला आहे. आपल्या लोकांना पापापासून सोडवण्याकरिता तो आला आहे. ज्यांच्याकडे संपूर्ण शास्त्र निर्देश करते तो हाच नाही का? येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. देवाच्या योजनेनुसार वधस्तंभावर त्याने आपल्या लोकांची पापे स्वतःवर घेतली. देवाचा क्रोध त्याच्यावर ओतला गेला. तो खरा वलांडण कोकरा झाला, खरा यज्ञ, खरे बदली अर्पण,
क्रुसावर तो म्हणाला, पूर्ण झाले आहे. त्याने त्याच्या प्रजेला त्याच्या मरणाद्वारे वाचवले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. महान निर्गम त्याने पूर्ण केले. महान निर्गम पूर्ण झाले. सैतानाचे डोके फोडले. पापाचा पराभव झाला. मरणावर विजय त्यांनी मिळवले. जर ख्रिस्ताने हे केले आहे तर तारणासाठी आपण काय केले पाहिजे? पुनरुत्थित ख्रिस्ताला अत्युच्च केले. त्याने आपली मंडळी स्थापन केली आणि तो आपल्या लोकांना सर्व राष्ट्राकडे पाठवतो. मंडळीने सुवार्तेची घोषणा केली, पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. जीवितांचा आणि मृतांचा न्याय करायला तो पुन्हा येईल अशी घोषणा त्याचे लोक करतात. आणि त्याच्या लोकांसाठी नवीन सृष्टीमध्ये अनंत काळचे सार्वकालिक जीवन तो देणार आहे, ही घोषणा पवित्र शास्त्र देते, त्याची मंडळी देते. तुम्ही पश्चाताप करून विश्वास ठेवणार का आणि या राजाचे होणार का? पश्चाताप करा आणि येशू ख्रिस्तावर व त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा. परमेश्वर आपल्यावर दया करो आणि त्याची कृपा आपल्यावर सदैव असो.